नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनल नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. हे स्टडी पॉइंट मराठी हे आपल्या टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणार चालू घडामोडी प्रश्नांची पीडीएफ आणि इतर सर्व लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. चला तर बघूया आजच्या दिवसातील चालू घडामोडी प्रश्न. 2 दिवसाचे 19 आणि 20 एप्रिल 2026 चे. कारण काल मी व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण ड्युटी असल्या कारणानं. चला तर करूया आपण सुरुवात. हा प्रश्न मी दिला होता तुम्हाला सोडवण्यासाठी, याचे योग्य उत्तर जाणून घ्या. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या कडेला औषधी झाडे लावण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर डी. कोणता उपक्रम सुरू केलाय? तर आरोग्य वन हा उपक्रम सुरू केलाय. बघूया महत्वपूर्ण प्रश्न आजच्या दिवसातील. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच पीएमजीएसवाय 3 चा कालावधी कधीपर्यंत वाढवलाय? जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे तिचा कालावधी कधीपर्यंत वाढवलाय? तर मार्च 2028 पर्यंत. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. पीएमजीएसवाय काय आहे? तर काय? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. डोंगराळ भागातील पुलांसाठी याची मुदत कधी वाढवण्यात आली? तर ही मुदत मार्च 2029 पर्यंत वाढवण्यात आली. याची स्थापना कधी झाली? तर या योजनेची स्थापना कधी झाली? 25 डिसेंबर 2000 ला. 25 डिसेंबर 2000 ला. या योजनेचा एकूण खर्च किती? 80,250 रुपये कोटीवरून वाढून किती केलाय? तर 83,977 रुपये कोटी करण्यात आलाय. 83,977 कोटी करण्यात आलाय. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. दुसरा प्रश्न. भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल साठी केंद्र सरकारने किती रुपयांच्या सार्वभौम हमी निधीला मंजुरी दिली आहे? तर किती? 12,980 कोटी. याबद्दल अधिक माहिती जाणूया. ही योजना सुरुवातीला 10 वर्षाच्या कालावधीसाठी असेल, जी पुढे 15 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकेल. पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या भू राजकीय तणावामुळे भारतीय जहाजांच्या विम्यामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली. याचा हा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. लडाख मधील तणाव निवळल्यानंतर भारत आणि चीन मधील पहिली द्विपक्षीय एससीओ चर्चा कुठे पार पडली? तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. एससीओ काय आहे? तर शांघाय सहकार्य संघटना आहे. याची स्थापना कधी झाली? 15 जून 2001. कुठे झाले? तर शांघाय चीन येथे झाली. याचे मुख्यालय कुठे? तर बीजिंग चीन या ठिकाणी. सदस्य देश किती? एकूण तर टोटल 10 सदस्य देश आहे. कोणते कोणते बघूया. भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारुस असे एकूण 10 देश या संघटनेमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे? तर कोणत्या? जम्मू आणि काश्मीर आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश आहे. या केंद्रशासित प्रदेशामध्ये 33% आरक्षण महिलांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. हे आरक्षण 17 एप्रिल 2026 पासून कायदेशीररित्या या केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू झाले. हे आरक्षण सुरुवातीला किती वर्षांसाठी असेल? 15 वर्षांसाठी असेल. नारी शक्ती वंदना अधिनियम 106वी घटना दुरुस्ती याच्याशी रिलेटेड आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पाचवा प्रश्न. कोणत्या प्रसिद्ध विद्यापीठाच्या संशोधकांनी एआय चा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी हॅस्पियन ऑक्साईड आधारित मेमरी स्टर विकसित केले आहे? तर कोणत्या? केम्ब्रिज विद्यापीठ. केम्ब्रिज विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर 1209. हे जगातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. याचे स्थान कुठे आहे? केम्ब्रिज, युनायटेड किंगडम म्हणजे युके मध्ये आहे. 6वा प्रश्न. सार्टोडॅक्टिलस जयदित्यई नावाची वाकड्या बोटांच्या सरड्याची नवीन प्रजाती अलीकडे कोणत्या राज्यात सापडली? कोणत्या राज्यात सापडली? त्रिपुरा या राज्यात सापडली. 7वा प्रश्न. यमुना नदीवर बांधण्यात येत असलेला लखवारा जलविद्युत प्रकल्प उत्तराखंड मधील कोणत्या जिल्ह्यात येतो? कोणत्या जिल्ह्यात? ठीक आहे. लखवारा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर डेहराडून. हा प्रकल्प उत्तराखंड मधील डेहराडून जिल्ह्यात असून कोणत्या लोहारे गावाजवळ आहे? या प्रकल्पामध्ये 300 मेगावॅट वीज निर्मिती सोबतच सिंचन आणि पाण्याचा पुरवठा सुद्धा केला जाईल. प्रकल्पाच्या अपस्ट्रीम कॉपर डॅम साठी जेट ग्राउंडिंग या प्रगत तंत्रज्ञानाचा कामाचा अधिकृत उद्घाटन करण्यात आले. कोणतं? जेट ग्राउंडिंग. पुढचा प्रश्न 8वा. भारतीय निर्यातदारांना मदत करण्यासाठी रिलीफ म्हणजे काय? मदत ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. 9वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्यात भारत तैवान औद्योगिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला? तर कोणत्या राज्यात? गुजरात या राज्यात. त्याआधी माहिती जाणून घ्या. प्रमुख उद्देश काय? भारताला सेमीकंडक्टर आणि
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवणे हे याचे मुख्य उद्देश आहे. गुजरात सरकार आणि तैवानच्या अल्जियन्स इंटरनॅशनल कंपनीमध्ये हा सामंजस्य करार झाला. हा पार्क कुठे तर गुजरातच्या सानंद धोलेरा औद्योगिक पट्ट्यात विकसित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या बँकेने आपली नवीन मध्यम मुदतीची रणनीती उत्कर्ष 2019 लॉन्च केली? हा प्रश्न इम्पॉर्टंट असू शकतो. काय कोणत्या बँकेने केली तर भारतीय रिझर्व्ह बँकेने उत्कर्ष 2029. 11वा प्रश्न. ऍथलीट्सची शारीरिक क्षमता आणि कौशल्य ओळखण्यासाठी स्पोर्ट जेनोमिक्स कार्यक्रम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर कोणते? गुजरात. कोणते? गुजरात. हा 12वा प्रश्न. गुंतवणूकदाराचे संरक्षण आणि व्यापार सुलभता वाढवण्यासाठी सुपकॉम्स ई एडज्युडिकेशन अँड सीसॅक हे नवीन IT प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केले? एडज्युडिकेशन अँड सीसॅक आणि सुपकॉम्स हे कोणी लॉन्च केले? हे प्लॅटफॉर्म 3 प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केले? तर सेबीने लॉन्च केले. सुपकॉम्स काय आहे तर सिंगल आणि युनिव्हर्सल प्लॅटफॉर्म ऑफ कम्युनिकेशन. ई एडज्युडिकेशन काय आहे तर पोर्टल. हे पोर्टल न्यायालयीन कामकाजाचे पूर्णपणे डिजिटलायझेशन करेल. सीसॅक काय तर सायबर सेक ऑडिट कंप्लियन्स. सायबर ऑडिट अहवालांचे विश्लेषण करून सायबर सुरक्षेतील त्रुटी ओळखण्यास हे मदत करणार आहे. सेबी काय तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. समजलं? पुढचा प्रश्न बघूया. कोपा डेल रे हा फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकवले? कोणत्या संघाने पटकवले तर रिअल सोसिएदाद या संघाने पटकवले. उपविजेता कोण ठरलाय यात तर ऍटलेटिको माद्रिद हा संघ ठरलाय. अंतिम सामन्यास ठिकाण कुठे झालं तर ला कार्टो स्टेडियम सेव्हिल कुठे स्पेन या कंट्रीमध्ये. रिअल सोसिएदादच्या इतिहासातील एक आहे 4थे विजेतेपद ठरले आहे. याची राजधानी काय? स्पेनची तर माद्रिद. याचे चलन काय तर युरो. पुढचा प्रश्न बघूया. 14वा. 2026च्या पोर्श टेनिस ग्रँड प्रिक्स महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकवले? कोणी पटकवलं तर एलिना रिबाकिना. ही कुठली येतं? कझाकिस्तान या देशातील आहे. याच्यात उपविजेती कोण ठरली तर कॅरोलिना मुचेवा जी की जेक प्रजासत्ताक या देशातील आहे. रायबाकिनाचे स्टुटगार्ट मधील किती दुसरे विजेतेपद आहे. आयोजक स्टुटगार्ट जर्मनी. राजधानी काय याची जर्मनीची तर बर्लिन. चलन कोणते इथले तर युरो हे जर्मनीचे चलन आहे. 15 प्रश्न. बांगलादेशमधील भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर दिनेश त्रिवेदी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी प्रणय वर्मा यांची जागा घेतली आहे. हे दिनेश त्रिवेदी काय होते? माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि पश्चिम बंगालमधील बॅरकपूरचे माजी खासदार होते. बांगलादेशची राजधानी काय तर ढाका. याची चलन काय तर बांगलादेशी टका. याचे पंतप्रधान कोण येतात? तारिक रहमान. पुढचा प्रश्न. अस्त्र मार्क 2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले? तर कोणत्या संस्थेने विकसित केले? DRDO. DRDOचा फुल फॉर्म काय तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. हे जे अस्त्र मार्क 2 हे जे क्षेपणास्त्र याची लांबी किती येतं? याची म्हणजे याचा पल्ला किती आहे तर 160 किमीपेक्षा जास्त. हे काय आहे तर हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे आणि याच्यामध्ये कोणते सुखोई 30 MK आणि तेजस विमानावर हे तैनात करण्यात येणार आहे. कोणते क्षेपणास्त्र? अस्त्र मार्क 2. पुढचा प्रश्न बघूया. वर्ष 26 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश कोणता ठरला आहे? तर कोणता ठरलाय? चीनने अमेरिकेला सारून प्रथम क्रमांक भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होणार पटकवला आहे. म्हणजे सर्वात मोठा भागीदारी देश कोणता? आता पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांकावर कोणता आहे तर अमेरिका. हे ध्यान ठेवा. दुसरा क्रमांक कोणता आहे? अमेरिका. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण GSI द्वारे अलीकडेच कर्नाटकच्या कोणत्या स्थळाला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलं होतं? कोणत्या स्थळाला? याना लेणी. या लेण्या नैसर्गिक चुनखडीच्या काळ्या पाषाणापासून बनलेल्या आहेत. यामध्ये 2 मोठी शिखरे आहेत. कोणती? भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर. पुढचा प्रश्न. 19वा. रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रोजेक्ट संजीवनी हायवे ट्रामा केअर प्रोटोकॉल कोणत्या राज्याने लॉन्च केला? कोणत्या राज्याने लॉन्च केलाय मित्रांनो? तेलंगणा या राज्याने लॉन्च केलाय. हा भारतातील पहिला एकात्मिक हायवे ट्रामा केअर आणि रेस्क्यू प्रोटोकॉल आहे. पोलीस, आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालय यांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर याद्वारे जोडण्यात आले. तेलंगणाची राजधानी कोणती? हैदराबाद. मुख्यमंत्री कोणी? अनुमुला रेवंत रेड्डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. 20वा प्रश्न. ISSF विश्वचषक 2026 मध्ये मुकेश नेलावल्ली आणि पलक गुलिया या जोडीने 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले? हा प्रश्न इम्पॉर्टंट असू शकतो. कोणते पदक पटकावले तर सुवर्ण पदक. स्पर्धेचे ठिकाण कुठे झाली? लास गॅबियस शूटिंग रेंज, ग्रेनाडा, स्पेन मध्ये. 2026च्या पहिला रायफल पिस्टल विश्वचषक भारताचे काय? पहिले सुवर्ण पदक ठरले आहे.
हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो, याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, टाईप करा. बघूया प्रश्न कोणता तुमच्यासाठी. तर अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी करण्यासाठी गुजरात पोलिसांनी कोणती नवीन प्रगत प्रणाली सुरू केली आहे? कोणती प्रणाली सुरू केली आहे? ड्रग ए आहे का, नरीत ए आहे का, क्राईम ए आहे का, सेफनेट आहे? यापैकी जे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. चला बघूया या एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जल संधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन आणि जागतिक कला दिन, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन, 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन, 24 एप्रिल पंचायत राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते मित्रांनो आजचे महत्वपूर्ण प्रश्न. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल स्टडी पॉईंट मराठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून ही पीडीएफ तुम्हाला तिथे भेटून जाईल. आणि आपण या टेलिग्राम चॅनलला सराव प्रश्न सुद्धा घेत असतो, जेणेकरून चालू घडामोडी विषय तुमचा तिथे प्रश्नांचा सराव सुद्धा आणि पीडीएफ सुद्धा तुम्हाला तिथे भेटून जातो. चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.